मुद्गल पुराणानुसार गणेश ही देवता सर्व पूज्य आणि सर्वाधिक पूज्य आहे. स्वर्गादी देवतांमध्ये देवराजेंद्र ज्येष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा पंचेश्वर म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी आणि सूर्य हे ज्येष्ठ आहेत. परंतु श्रुती वचनानुसार या सर्वांहून ज्येष्ठ श्री गणेश आहेत. अतः श्रुती श्री गणेशांना ज्येष्ठराज असे संबोधिते. कन्याकुमारी ते तुंगभद्रा हा भूभाग द्वैपारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. या परम पवित्र भूमीत मुद्गल पुराण वर्णित गणपतीची 4 क्षेत्रे आहेत. चेन्नई येथे वक्रतुंड, महाबलीपुरम, तंजावर येथे एकदंत, धनुष्यकोडी रामेश्वरम येथील महोदर आणि कालडी केरळ येथील अवतार प्रसिद्ध आहेत. अमृत मंथनात सर्व देवतांनी स्थापित केलेला श्वेतार्क गणेश तामिळनाडूत आहे. श्री प्रभू रामचंद्रांनी रावणावर स्वारी करण्यापूर्वी सेतू बांधला. त्यावेळी रामेश्वरम जवळील वेई गुलनाथ येथे श्री गणेशाचे क्षेत्र स्थापन करून गणेशाची प्रार्थना केली. युद्धापूर्वी गणेशाला आवाहन केले. या दक्षिण प्रांताशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा सांस्कृतिक धार्मिक स्नेहबंध जोडला गेला आहे. दक्षिणेकडील अभिजात कला, स्थापत्यशास्त्र याविषयी ट्रस्टने नेहमीच आस्था आणि रुची दाखवली आहे. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य भारती तीर्थ स्वामी, कांची कामकोटीचे स्वामी जयेंद्र सरस्वती, कर्नाटकातील हरिमठाचे परमपूजनीय एकनाथ दादा, स्वामी विश्वेश्वर भारती, शंकराचार्य केशवानंद भारती, श्रीनिवास शास्त्री आदी धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे. विख्यात गायक बालमुरली कृष्णन, नृत्य सम्राट गोपीकृष्ण, सी अण्णामलाई, तबलावादक डॉक्टर अबेन बेन मेस्त्री, गायिका एम राजन, हरिहरन, शंकर महादेवन, विक्कू विनायकन, शोभा गुरटू, चित्रा विश्वेश्वर, जयतीर्थ मेवुंडे, शिवमणी, दिलशद खा यांनी दगडूशेठ गणपतीच्या चरणी सेवा रुजू केली आहे. दगडूशेठ गणपती उत्सवात दक्षिणेकडील मंदिरांच्या प्रतिकृती भव्यतेने सादर करण्यात आल्या. 1983 साली नटेश्वरम मंदिर, 1991 साली म्हैसूरचे चामुंडेश्वरी मंदिर, मीनाक्षी मंदिर, 2001 साली हैदराबादचे बिर्ला मंदिर, 2008 साली चित्रदुर्गेचे सोमेश्वरम मंदिर, 2016 साली महाबलीपुरम शिव मंदिर, 2017 साली तंजावरचे राजराजेश्वर मंदिर यांच्या प्रतिकृतींचे भव्य देखावे मांडण्यात आले. यातून दक्षिणेकडील राज्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मिलाफ झाला. राष्ट्रीय एकात्मता देखील साधली गेली. कर्नाटक येथील श्री नागेशप्पा शिल्पी यांनी सन 1968 मध्ये दगडूशेठ गणपतीची नवीन मूर्ती साकारली. माजी पंतप्रधान देवेगौडाजी, योगाचार्य अय्यंगारजी, पुण्याचे माजी पोलीस आयुक्त नारायण स्वामी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री राधाकृष्ण, महाराष्ट्राच्या निवृत्त निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, अभिनेत्री जयाप्रदा, पोलीस आयुक्त के व्यंकटेश्वरन, केंद्रीय गृहराज्यमंत्री गंगापुरम किसन रेड्डी आदी मान्यवरांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन, अभिषेक, गणेश याग आदी धार्मिक विधीत दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, पॉंडिचेरी येथील भाविकांचा नित्य सहभाग असतो. सहकुटुंब सहपरिवार भाविक पारंपरिक पोशाखात दर्शनाला येतात. केरळमधील वाद्यवृंद गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. शिवाय दगडूशेठ गणपतीचे उत्सव मंडपातील धार्मिक विधी मागील 50 वर्ष चेन्नईचे वेदमूर्ती श्री नटराज शास्त्री करीत आहेत. दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन हा एक अद्भुत अनुभव आहे. बाप्पांसमोर आपोआपच भक्तांचे हात श्रद्धापूर्वक जोडले जातात आणि भक्ताला आत्मिक आनंदाची आणि समाधानाची अनुभूती येते. आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनाचा आपण एकदा तरी अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. जय गणेश.